नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे GK 24 मराठी या एज्युकेशनल चॅनलमध्ये. तर पहा, परीक्षा होतात थेट होणार भरती. 50,457 पदांची भरती आणि भरती कुठे होणार आहे तर महिला आणि बालविकास मंत्रालय सहाय्यक आणि पर्यवेक्षिकांच्या पदासाठी. यासाठी जर आपण वेतन पाहिलं तर वेतन असणार आहे 18,500 आणि 25,500. पात्रता आहे फक्त 5वी पास आणि 12वी पास. तर पहा मित्रांनो, ही जी तुम्ही जाहिरात पाहिली आहे ही खोटी जाहिरात आहे, म्हणजे चुकीची जाहिरात आहे. मंत्रालय या ठिकाणी पाहू शकता तुम्ही. महिला आणि बालविकास मंत्रालय जे आहे, महिला आणि बालविकास मंत्रालयाने अशी कोणतीही अधिसूचना जाहीर केलेली नाही. त्यामुळे अशा फसव्या जाहिरातींना भरू नये असे PIB फॅक्ट चेकने म्हटलेले आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता ही खोट्या प्रकारची जाहिरात आहे. या जाहिरातीच्या भानगडीत तुम्ही काही पडू नका. आणि बऱ्याच जाहिराती ज्या आहेत त्या गुगलमध्येही तुम्हाला दिसू शकतात. जेव्हा जेव्हा तुम्ही क्रोम ब्राउझर किंवा तुमचं गुगल ओपन करता त्या ठिकाणी तुम्हाला बऱ्याच जाहिराती येतात. पोस्टामध्ये तर वारंवार आपल्याला दिसतात की 50,000 पदांची जाहिरात, 60,000 पदांची जाहिरात. तर पहा मित्रांनो, जोपर्यंत ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन किंवा ऑफिशियल नोटिफिकेशन तुम्ही त्या ठिकाणी पाहत नाही तोपर्यंत त्या जाहिरातीची कोणीही दावा करू शकत नाही किंवा त्या जाहिरातीवर तुम्ही भरोसा ठेवायला नको. कारण की ऑफिशियल वेबसाईटवरून डाउनलोड केलेली जाहिरातच ग्राह्य धरण्यात येते. आणि जेव्हा केव्हा जाहिरात येते तेव्हा कोणतीही वेबसाईट असो, कोणतेही डिपार्टमेंट असो, कोणताही विभाग असो, स्वतः आपल्या संकेतस्थळावर म्हणजे आपल्या वेबसाईटवर त्याबाबत सूचना ज्या आहेत त्या प्रोव्हाइड केल्या जातात. डिटेलमध्ये GR जो आहे तो प्रोव्हाइड केला जातो. जाहिरात जी आहे ती संपूर्ण डिटेलमध्ये जाहिरात प्रकाशित केलेली असते. म्हणून ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन म्हणजे अधिकृत संकेतस्थळावर जाऊनच तुम्ही जाहिरातीची पडताळणी केलेली असावी. अशा कोणत्याही जाहिराती ज्या की कमी पात्रतेचे असतात, म्हणजे त्यामध्ये शिक्षण दाखवलेलं असते, कमी पगारही जास्त दाखवलेला असतो आणि भरती जी असते ती भरपूर पदांची असते. आणि शक्यतोवर थेट परीक्षा अशा नावाने ज्या जाहिराती काढल्या जातात त्यामध्ये तुमची फसवणूक होण्याची शक्यता असते. आणि पहा मित्रांनो, यामध्ये तुम्हाला जे आहे ती डिमांड ड्राफ्ट किंवा पोस्टलची जी ऑर्डर असते, पोस्टल ऑर्डर, त्याद्वारे पैशाची मागणी सुद्धा ते करतात. ऑफलाईन पद्धतीने अर्ज पाठवा असंही केलं जाते. एखादा पत्ताही दिलेला असतो, त्या पत्त्यावर आपल्याला अर्ज पाठवायचा असतो, पण तिकडून आपल्याला काहीच रिप्लाय येत नाही किंवा कॉलद्वारेही तुम्ही त्यांच्याशी संपर्क करू नये. तर पहा, या अशा जाहिराती येतात फसव्या, ज्या काही जाहिराती ओरिजिनल आलेल्या नसतात, विभागाने काढलेल्या नसतात, पण तुम्हाला फसवण्यासाठी या जाहिराती येऊ शकतात. या जाहिरातीच्या भानगडीत पडू नये. ऑफिशियल जाहिरात पाहावी आणि कुठून ऑफिशियल संकेतस्थळावर जाऊनच. तर पहा मित्रांनो, ही होती महत्त्वाची माहिती. जाहिरात जी आहे बालविकास मंत्रालयाने या ठिकाणी स्पष्ट केलेलं आहे की कोणतीही जाहिरात अजून तरी आलेली नाही. भविष्यात त्यांची जी काही जाहिरात येईल त्याबद्दल आपण तुम्हाला माहिती देऊ. तर या व्हिडिओमध्ये आपण थांबूया. धन्यवाद.